महाराष्ट्र सुरक्षा बलाचे MSF भविष्य हे पोलीस दलाला भक्कम मदत करणारे, खाजगीकरणाच्या युगात व्यावसायिक सुरक्षा पुरवणारी प्रमुख संस्था आणि सरकारी आस्थापनांच्या सुरक्षेसाठी अपरिहार्य घटक म्हणून उज्ज्वल दिसत आहे। मेट्रो, बँका आणि सरकारी कार्यालयांच्या वाढत्या सुरक्षेसाठी MSFची मागणी वाढत आहे। भविष्यातील महत्त्वाचे बदल आणि संधी। 1. व्यावसायिक आणि तांत्रिक सज्जता। भविष्यात MSF जवानांना आधुनिक शस्त्रास्त्रे आणि तांत्रिक प्रशिक्षण, उदा. CCTV मॉनिटरिंग, सायबर सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढेल। 2. वाढती मागणी। मेट्रो, मोनोरेल, ONGC आणि सरकारी रुग्णालयांसारख्या 60हून अधिक महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा पाहता, भविष्यात ही व्याप्ती अधिक वाढेल। 3. नोकरीतील स्थैर्य। MSF जवानांना कायमस्वरूपी कर्मचारी, परमनंट स्टाफ म्हणून दर्जा मिळावा, यासाठी अनेकदा मागणी आणि चर्चा होते। भविष्यात पगारवाढ आणि अधिक सोयीसुविधा मिळण्याची शक्यता आहे। आणि 4. पोलीस दलाचा भार कमी। MSFचे मुख्य उद्दिष्ट स्थानिक पोलिसांवरील भार कमी करणे हे आहे। त्यामुळे पोलीस सुरक्षेच्या जबाबदाऱ्या MSFवर अधिक सोपवल्या जातील, जेणेकरून पोलीस गुन्हे अन्वेषणावर लक्ष केंद्रित करू शकतील। थोडक्यात, महाराष्ट्र सुरक्षा दल हे केवळ सुरक्षा रक्षक नसून एक प्रगत, निमलष्करी धाटणीची सुरक्षा यंत्रणा म्हणून उद्याच्या काळात उदयाला येऊ शकते। चला मित्रांनो, ही थोडक्यात MSF बद्दल माहिती होती। यामध्ये जे तुम्हाला दिसत आहे कायमस्वरूपी सेवा आणि कायदेशीर स्थिती, याच्यामध्ये बघून घ्या तुम्ही। MSF म्हणजे विशेष पोलीस अधिकारी, स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून दर्जा देण्यात आला आहे। भविष्यात त्यांना पोलीस दलाप्रमाणेच अधिक सवलती मिळवण्याची विविध स्तरावर प्रयत्नाची ही चर्चा सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये MSF पण कोणापेक्षा कमी राहणार नाही मित्रांनो। जय महाराष्ट्र, जय MSF।